आंतरजातीय विवाहावर ठाम असलेल्या मुलीचा आईवडिलांनीच केला खून। परभणी जिल्ह्यातील घटना। हत्येनंतर भावकीच्या मदतीने मृतदेह जाळला। परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील नाववा येथील 19 वर्षीय युवतीचे गावातील दुसऱ्या जातीतील युवकासोबत प्रेमसंबंध होते। मुलीने आंतरजातीय विवाह करू नये म्हणून पालकांनी विरोध केला, तरी देखील तरुणी लग्न करण्यावर ठाम होती। तालुक्यामधील नाववा या गावात ऑनर किलिंगचा प्रकार उघडकीस आला आहे। एका मुलीचे गावातील अन्य जातीच्या मुलासोबत प्रेम होते। संबंधित मुलीने आपल्या प्रियकरासोबत प्रेमविवाह करण्याचा निश्चय केला, मात्र पालकांनी प्रेमविवाहाला विरोध करत पोटच्या मुलीला ठार करून भावकीतील निवडक व्यक्तींना सोबत घेत मृतदेह जाळून पुरावा नष्ट केला। सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर एकूण 8 जणांवर खून पुरावा नष्ट करणे या कलमाखाली पालम पोलिसात 3 मे रोजी गुन्हा नोंद झाला आहे। या घटनेबाबत अधिक माहिती अशी की 21 एप्रिल 2024 रोजी रात्री 10 ते 12 एप्रिलच्या दरम्यान नाववा येथे तरुणीच्या आईवडिलांनी तरुणीला ठार केले। त्याच रात्री कोणालाही थांगपत्ता लागू न देता भावकीतील निवडक व्यक्तींना सोबत घेऊन संगनमत करत तरुणीचा मृतदेह नाववा येथील स्मशानभूमीत जाळून पुरावा नष्ट केला। सदर घटना पुढे आल्यानंतर पालम पोलिसात पोनी रावसाहेब गाडेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत तरुणीचे आईवडील आणि भावकीतील इतर 6 जण असे एकूण 8 जणांवर पालम पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील करीत आहेत। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।